अरे मोहम्मद ए, कसा आहेस? ही घे मिठाई. का रे शेख, तुला मधुमेहाचं वगैरे दुखणं आहे का? नाही मॅडम, खाऊ घरी न्यावं म्हटलं. घरात लहान लहान मुले आहेत. माझ्या अपेक्षा त्यांना याची गोडी जास्त. शेख, तुला किती मुले आहेत? मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. का बरं तुझी भाची तुझ्याकडे असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच असते. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको दोघीजणही मिळून शिवणकाम व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. आजकालच्या जमान्यात समाधान हा शब्द तसा दुर्मिळ झाला आहे. मॅडम, या खेपेला चेक ॲडव्हान्स देऊ शकाल का? का बरं शेख, काय खास अडचण? होय मॅडम, जुबेदाला. काय जुबेदाला? कॅन्सर झाला मॅडम. उद्या तिचे ऑपरेशन आहे. शांत हो शेख, मी तुझ्या घरी चेक पाठवून देईन बरं का? अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबासाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलाला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातील आईवडिलांना मी पाहिलंय. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिलंय. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू? मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शिवाय बँकेकडून थोडे कर्ज घेतले आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय. पण आणखीन कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमची मदतीची गरज आहे. शेख, तू उद्या सर्व हॉस्पिटलची कागदपत्रे घेऊन ये बरं. शेख ए, थोडा वेळ थांब शेख. मॅडम, तुमच्याकडे एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आलात. हे असलं बोलणं मी सहसा फार मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट करत नाहीत. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वगैरे वेळ दिली होती काय? सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी जुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती तिची. पण तिला अल्लाने नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबसून बेटी, मॅडम को सलाम करो. मॅडम सलाम. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. जुबेदाने पाठवले. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000 खर्च आला. आपण यातून काही वाचत नाही. जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, दादा,
आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू. निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशिबान असेल, निदान त्याच्या तरी जीव वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून घालवायला नकोत आपण. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा. ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत दुसऱ्यांचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. इथं तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाकशांचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी पोटात आहेत म्हणून नव्हे, या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर्य वाढणार आहे.